मैत्रिणींनो, कधी लक्ष दिलंय का, जेव्हा घरात खूप पसार असतो तेव्हा मनही अस्वस्थ असतं आणि जेव्हा घर नीटनेटकं असतं तेव्हा मनाला सुद्धा एक वेगळी शांतता मिळते. बघा, सकाळी उठल्यावर जर घरात सगळीकडे सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या दिसतात, कपड्यांचे ढीग, अस्ताव्यस्त किचन, भरलेलं टेबल, तर नकळत आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. आपण चिडचिड करतो, कामाचा उत्साह कमी होतो आणि दिवसभर काम केलं तरी खूप काम बाकी आहे अशी भावना मनात राहते. पसारा फक्त घरातच नाही तर मनात सुद्धा साचत जातो. प्रदूषण म्हटलं की आपल्याला हवा, पाणी आणि प्लास्टिक आठवतं, पण आपल्याच घरात एक मोठं प्रदूषण आपण अनेकदा दुर्लक्षित करतो, ते म्हणजे कपड्यांचं पोल्युशन. घरात इकडे तिकडे बघितल्यावर सगळ्यात जास्त पसारा कशाचा दिसतो तर तो कपड्यांचा. आणि कपड्यांचा पसारा हा प्रत्येक गृहिणीची रोजची डोकेदुखी आहे. कपडे आवरले तरी पुन्हा पसारा होतोच. कपडे धुतले, वाळत घातले, घड्या केल्या, पण तरीसुद्धा घरातला कपड्यांचा पसारा काही कमी होत नाही. आणि एवढं सगळं होऊन कपाट भरलेलं असतं, पण घालायला कपडे सापडत नाहीत. आता या कपड्यांच्या पसाऱ्याचं करायचं तरी काय? तसं तर घरातली रोजची कामं आपण वेळच्या वेळी करत असतो, पण एक काम असतं जे आपण उद्या करू, नंतर करू असं म्हणत टाळत असतो. ते म्हणजे कपाट लावायचं. कारण की कपाट लावणे हा मोठाच टास्क वाटतो. हे काम बोरिंगसुद्धा वाटतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळसुद्धा जातो. तर आज असंच मी कपाट लावायला काढलं आहे. व्हिडिओ खूप आधी शूट केलेला मे महिन्यामध्ये, जेव्हा मी ट्रिपला जाणार होते त्याच्या आधी कपाट लावायला घेतलं. कारण की आपल्याकडे खूप सारे कपडे असतात, पण ऐन वेळेला बाहेर जायचं असतं तेव्हा एकसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. म्हणून म्हटलं आधी आपलं कपाट नीट लावूयात, म्हणजे आपल्यालासुद्धा कळतं की आपल्याकडे किती ड्रेस आहेत, त्यातले बाहेर घालण्यासारखे कुठले आहेत, रोजच्या वापरासाठी कुठले आहेत. काही पार्टी वेअर असतात, पण त्या ओकेजनला जेव्हा आपल्याला ते हवे असतात ना, तेव्हा त्या टाईपचे ड्रेस मिळत नाहीत. मी आता माझे ड्रेस घडी करून नाही ठेवत, तर ते हँगरलाच अडकून ठेवते, म्हणजे मग दिसतात सुद्धा की आपल्याकडे कुठले ड्रेस आहेत. कारण की आजकाल आपण सेल, ऑफर आणि ट्रेंडच्या नादात खूप सारे कपडे विकत घेतो आणि गरज असेल तर ते घ्यायलासुद्धा पाहिजेत. पण जेव्हा आपण नवीन कपडे घेतो ना, तेव्हा काही जुने कपडे असतात तर ते काढायला पाहिजेत. कारण की मग आपल्या कपाटात ते नवीन कपडे ठेवायला जागा उरत नाही. पण कपड्यांचा मोह असा असतो ना, की तो आपल्याला सुटत नाही. कितीतरी ड्रेस असे असतात की जे आपल्याला बसतसुद्धा नाहीत, तरीसुद्धा आपल्याला ते टाकून द्यायचं मन होत नाही. आपण म्हणतो की कधीतरी नंतर मी बारीक होईन तर तेव्हा वापरेन. किंवा काही ड्रेसशी, साड्यांशी आपल्या भावना, इमोशन्स जोडलेले असतात आणि म्हणून ते आपण टाकून देत नाही. पण जर तुम्ही खरंच व्यायाम करणारे असाल, रेग्युलर कन्सिस्टन्सी असेल, तर तुम्ही हे कपडे ठेवू शकता. मग ते कपडे होतील. पण बहुतेक वेळा तर असं काही नसतं. एवढी कन्सिस्टन्सी फार जणांमध्ये नसते आणि त्याच्यामुळेच ते कपडे साचत जातात. कॉटनच्या ड्रेसच्या बाबतीत तर असंच होतं. जरी आपण एक साईज जरी मोठा घेतला ना, तरी थोड्या दिवसानंतर जसजसे आपण त्याला वापरत जाऊ, धुवत जाऊ ना, तसतसे ते श्रिंक होत जातात आणि थोड्या दिवसानंतर ते बसेनसे होतात. आणि काही ड्रेस असतात जे आपण अजिबातच वापरत नाही, म्हणजे कधीतरी वर्षातून 2दा 3दा असे फंक्शनल ड्रेस असतात, तर तसे वापरत असतो की ज्याला फारशी वॉश करायची गरज नसते. पण रेग्युलर जे यूज करतो ना, तर त्याच्या बाबतीत मात्र नेहमीच असं होतं. अधूनमधून मी डिक्लटर करत असते, म्हणजे अधेमध्ये मी बघत असते कपाटामध्ये की कुठले ड्रेस आता होत नाही आहे, तर ते वेळीच बाजूला काढून ठेवते. पण काही ड्रेस आपले नवीनच्या नवीन असतात, ते अल्टर करायचे राहून गेलेले असतात. तसंच माझे हे 2-3 ड्रेस आहेत की ज्याला अल्टर करायचं राहून गेलं आहे, तर त्या ट्रिपच्या निमित्तानं मी ते बाजूला काढते आहे. अजून एक सांगायचं राहिलं, कपाट लावायला खूप वेळ जातो आणि बोरिंगसुद्धा वाटतं. म्हणून काय करायचं, आपल्याला आवडणारी गाणी किंवा काय पॉडकास्ट किंवा व्हिडिओ तुमचे आवडते असतील तर ते बाजूला लावून ठेवायचे, म्हणजे हे काम कधी संपतं ते आपल्याला कळतसुद्धा नाही. सगळ्याच ड्रेसनं मी एकदम इस्त्री करून ठेवत नाही, पण ते व्यवस्थित त्याचं पेअरिंग आहे, म्हणजे त्याची पॅन्ट, दुपट्टा हे सगळं एकत्रच एका हँगरला लावून ठेवते. आणि जे लाँग ड्रेस असतात, मॅक्सी ड्रेस असतात, तर ते एकसाथ ठेवते. आता मी काय करते की जे नवीन ड्रेस होते ना, तर ते मी आता या बाजूला लावते आहे आणि जे थोडेसे जुने आहेत तर ते दुसऱ्या बाजूला लावते आहे. याच्यामध्ये सुद्धा पार्टी वेअर, रेग्युलर यूजचे किंवा मला शूट करताना लागतात तर ते ड्रेस असे मी वेगवेगळे ठेवते आहे. घड्या घालून ठेवलं ना की पटकन समजत नाही की कुठला ड्रेस नक्की हवा आहे तो. शिवाय कधी कुठल्या ड्रेसचा बेल्ट असतो तर तो सापडत नसतो, कधी ओढणी सापडत नाही. आणि जेव्हा हवं असतं तेव्हा ऐन वेळेला जर या गोष्टी सापडल्या नाहीत ना, तर खूप चिडचिड होते. आणि कपाट ही अशी गोष्ट आहे ना की ती नेहमीच लावावी लागते, म्हणजे एकदा लावलं आणि परत झालं असं नाही होत ते. कारण की किती पण आपण व्यवस्थित ठेवायचं म्हटलं ना, तरीसुद्धा गडबडीमध्ये आपण इकडच्या वस्तू तिकडे ठेवतो. पण एकच करायचं की त्याच्या कॅटेगरीनुसार ठेवायचे, म्हणजे रेग्युलर यूजचे, पार्टी वेअर किंवा वेस्टर्न ड्रेस असे वेगवेगळे ठेवायचे. एकत्रच ठेवले ना की मग गोंधळ उडतो. कपाट लावायला काढल्यावर कळतं की कितीतरी ड्रेस आपण वापरलेलेच नाही आहेत. हा एक माझा खूप जुना ड्रेस आहे, पण तो अजून मला होतो आणि माझा फेवरेटसुद्धा आहे.
आता जुन्या कपड्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न पडतो. तर चांगले चांगले ड्रेस असतात ना, तर ते मी एका पिशवीमध्ये असे भरून ठेवते आणि गावी जाताना घेऊन जाते किंवा कोणाला हवे असतील तर देऊन टाकते. आणि जे जरासे खराब झालेले असतात ना, तर आमच्या इथे एक दुकान आहे, तर तिथं जुने कपडे घेतले जातात आणि मग तिथून आपण चादरी किंवा सतरंजा, पायपुसणे आणि बस्कर वगैरे असतात तर ते घेऊ शकतो. मागे एकदा मी तुम्हाला दाखवलेलं की मी काय काय घेतलेलं, पण याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का, की जुने कपडे आपले दिले जातात पण त्याबरोबरच ना पैसेसुद्धा जातात. कारण की ते जे आपण काही घेऊ ना सतरंजा वगैरे, तर त्यासाठी एक्स्ट्राचे पैसे हे द्यावेच लागतात. म्हणजे घरामध्ये जर नसतील सतरंजा, बस्कर वगैरे तर घेऊ शकतो, पण किती वेळा घेणार त्यालासुद्धा काही लिमिट आहे ना. त्यापेक्षा मग ज्यांना गरज आहे तर त्यांना दिलेले बरे. पूर्वी बघा जुन्या कपड्यांवरती भांडी वगैरे मिळायची, पण त्या जुन्या कपड्यांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त डिमांड ही साड्यांची असते आणि आजकाल आपण काय अशा रेग्युलर यूजच्या साड्या असतात तर त्या जास्ती नेसत नाही. आणि ही जी भांडी विकणारी लोकं असतात ना, तर त्यांना फक्त अशा रेग्युलर यूजच्या साड्या असतात तर त्याच हव्या असतात. त्यामुळे आता तो सुद्धा ऑप्शन नसतो. आता याच्यावरती उपाय एकच, एकतर गरजेपेक्षा जास्त कपडे घ्यायचे नाहीत आणि जर घ्यायची आवड असेल तर जेव्हा काही नवीन कपडे आपण घेऊ तेव्हा 1-2 तरी जुने कपडे कपाटातून बाजूला काढायचे, तरच कपाटामध्ये जागा होते. म्हणजेच काय, वस्तू ठेवायचा जो मोह आहे ना, तर तो आवरायला पाहिजे. हेच भांड्याच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. भांडीसुद्धा आपण आपल्याला आवडतात म्हणून भारंभार घेत जातो, पण खरं तर जेवढी गरज असेल ना तेवढीच भांडी घ्यायला पाहिजेत. कारण की नेहमी नेहमी ती घासणं, परत ती लावून ठेवणं, याच्यामध्ये सुद्धा खूप सारी आपली एनर्जी आहे तर ती वाया जाते. म्हणजेच काय, तर कमी पसारा आणि जास्त शांतता, हे अगदी खरं आहे. आणि जेव्हा आपण नको असलेल्या वस्तू किंवा गोष्टी घरामध्ये साचवत जातो ना, तेव्हा एक प्रकारची निगेटिव्हिटी तयार होते. कितीतरी वेळेला बंद पडलेली घड्याळसुद्धा घरामध्ये असतात, ती सुद्धा टाकून दिली जात नाहीत. तर अशी जी बंद पडलेल्या गोष्टी असतात ना, तर त्या तरी ॲटलिस्ट टाकून दिल्या पाहिजेत किंवा दुरुस्त तरी केल्या पाहिजेत. स्वच्छ, नीटनेटकं, मोकळं ढाकळं असं घर बघितलं ना, की मनसुद्धा प्रसन्न राहतं. ते घर आवरण्यामध्ये आपली एनर्जी वाया जात नाही. कारण की गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ हा घरातला पसारा आवरण्यामध्ये, वस्तू व्यवस्थित लावण्यामध्येच जात असतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, की आपण चिडचिड करतो, तो राग घरातल्यांवर काढतो. त्यापेक्षा आपणच सुरुवात करायची, की नको असलेल्या गोष्टी डिक्लटर करून टाकायच्या. एखादी वस्तू किंवा गोष्ट जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त वेळ होऊन सुद्धा जर वापरली नसेल ना, तर ती कधीच लागणार नसते. त्यामुळं वेळच्या वेळी त्या काढून टाकल्या पाहिजेत. पूर्वी फक्त सणासुदीला कपडे घेतले जायचे किंवा नवीन वस्तूंची खरेदी केली जायची. त्यामुळं फक्त दिवाळीला जरी घर साफ केलं ना तरी चालायचं. पण आता असं नाही, एका क्लिकवरती सगळ्या गोष्टी मिळतात. नेहमीच काही ना काहीतरी खरेदी होत राहते. त्यामुळंच वेळच्या वेळी डिक्लटर करायला पाहिजे. आणि हे एका दिवसात होत नाही, तर हळूहळू जसा वेळ मिळेल तशा या गोष्टी केल्या ना, मग थकवा आणि कंटाळा येत नाही. बघा, जेव्हा आपण घरातल्या अनावश्यक वस्तू कमी करतो तेव्हा फक्त घरात जागा निर्माण नाही होत, तर मनात सुद्धा मोकळेपणा निर्माण होतो. बघा, जेव्हा आपण किचन डीप क्लीन करतो किंवा कपाट लावून होतं ना, तर तेव्हा कितीतरी वेळ आपण तिकडे बघत बसतो ना, किती छान, प्रसन्न, शांत वाटत असतं. स्वच्छ आणि नीटनेटकं घर हे फक्त पाहुण्यांसाठी नसतं, तर आपल्या मनःशांतीसाठी सुद्धा असतं. दिवसातला बराचसा वेळ जर आपला पसारा लावण्यामध्ये, तो उचलण्यामध्ये जात असेल, तर मग स्वतःसाठी वेळ कसा मिळेल? आणि तुम्हाला माहिती आहे का, क्लिनिंग ही सुद्धा एक थेरपी आहे. म्हणजे जसं जसं आपण आपलं घर क्लीन करत जातो, पसारा आवरत जातो, तसतसा मनातला विचारांचा गोंधळसुद्धा कमी होत जातो. बघा, आपलंच घर असतं, पण जेव्हा आपण ते डीप क्लीन करतो ना, तेव्हा घरामध्ये आवाज घुमतो. म्हणजे कितीतरी स्पेस ही रिकामी झालेली असते आणि केवढी जागा या वस्तूंनी ऑक्युपाय केलेली असते बघा. छान कपाट लावून झालंय, इतकं फ्रेश वाटतंय ना हे कपाट व्यवस्थित लावलेलं बघून. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही तुमच्या घरातला कपड्यांचा पसारा कसा आवरता, तुमची ट्रिक नक्की सांगा. जाता जाता लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.